नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निकच्या फर्स्ट इयरमध्ये प्रवेश घेतल्याबद्दल मी प्रोफेसर हुमने सर सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की पॉलिटेक्निक MSBT मधील फर्स्ट इयरमध्ये विद्यार्थ्यांना कोणते कोणते प्रॉब्लेम फेस करावे लागतात किंवा कोणते कोणते विषय त्यांना या फर्स्ट सेमिस्टरमध्ये आहे। सेमिस्टर म्हणजे काय होते, पॉलिटेक्निकमध्ये त्यांना किती इयरमध्ये त्यांचं पॉलिटेक्निक संपते हे आपण सर्वच्या सर्व आजच्या लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, या फर्स्ट इयरमध्ये सर्व आलेल्या विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही आता नवीन पाऊल आपल्या यशाकडे ठेवलेलं आहे। त्या पावलासोबत तुमचं यश हे वाढत गेलं पाहिजे, तुम्ही शिखरावर पोहोचले पाहिजे। म्हणून त्याच्यासाठी तुमचं कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे, कारण आपले आई वडील एवढा पैसा तुमच्यावर खर्च करतात। याचं कारणच हे आहे की तुम्ही एका चांगल्या यशावर गेले पाहिजे आणि तुमची खुशी पाहून ते स्वतःचा आनंद सर्वांकडे व्यक्त त्यांनी करावा अशी आपल्या आई वडिलांची अपेक्षा असते। म्हणून या पॉलिटेक्निकमध्ये सर्वांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करावा अशी माझी पण सुद्धा अपेक्षा आहे आणि आपण मिळून अभ्यास करू। तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम असला तर आम्ही हे सॉल्व्ह करून देऊ, त्याच्यासाठीच आम्ही आपल्या समोर इथं हे व्हिडिओज तुम्हाला घेऊन आलेलो आहोत। तर आपण आता पाहू की पॉलिटेक्निकमध्ये फर्स्ट इयर मध्ये किंवा फर्स्ट सेमिस्टरमध्ये कोणते विषय असतात, काय असते तर जाणून घेऊ। तर आपलं जे बोर्ड असते ते असते MSBT। MSBTचा अर्थ काय होते, महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन। टेक्निकल एज्युकेशन तर हे महाराष्ट्र बोर्ड असते, जसं 10वीचं बोर्ड असते, 12वीचं बोर्ड असते, है ना। तसंच आता हे आपलं पॉलिटेक्निकचं एक बोर्ड असते आणि हे जे बोर्ड आहे हे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आणि प्रायव्हेट पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी हे बोर्ड राहते। ठीक आहे, हे फायनल इयर पर्यंत बोर्ड सेम असते। आपली जे स्कीम आहे ते कोणती स्कीम आहे तर ते आहे के स्कीम। कोणती स्कीम आहे, के स्कीम, आणि हे 2024चं आपलं वर्ष आहे। तर तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की सर आता कॉलेज लगेच सप्टेंबर महिन्यामध्ये आपलं फर्स्ट इयर चालू होणार आहे। यावर्षी थोडंसं लेट झालं, दरवर्षी थोडं लवकर चालू होते आणि हे लेट झाल्यामुळे आपल्या एक्झाम पण लवकर येतील। म्हणून तुम्हाला थोडंसं आता अभ्यासावर फोकस करायचा आहे। आता काही राऊंड बाकी आहेत, ठीक आहे, ते झाल्यानंतर ॲडमिशन होतील, ॲडमिशन झाल्यानंतर आपलं कॉलेज चालू होईल। पण तिथपर्यंत तुम्ही खाली बसल्यापेक्षा त्या विषयाचं नॉलेज घ्या आणि आपल्या क्लास 15 दिवस तुम्ही फ्री डेमो म्हणून त्या रोज वॉच करा। आपला व्हिडिओ ऑनलाईन क्लास आपला अवेलेबल आहे। तर आपण पाहू MSBTE के स्कीम 2024। याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर आपण पाहू की पॉलिटेक्निक किती वर्षाचं असते। इयर्स ऑफ पॉलिटेक्निक, इयर्स ऑफ पॉलिटेक्निक, पॉलिटेक्निक किती वर्षाचं असते। ठीक आहे, तर पॉलिटेक्निक असते 3 वर्षाचं। किती वर्षाचं, 3 वर्षाचं। ठीक आहे, 3 वर्षामध्ये याचे इयर किती असतात तर बघा, पहिला असते फर्स्ट इयर, त्याच्यानंतर सेकंड इयर आणि त्याच्यानंतर फायनल इयर। सर्वच ब्रांचसाठी सेम असते, लक्षात ठेवा। फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल इयर असे 3 इयर असतात। आता हे जे इयर असते हे 12 महिन्याचं असते। ठीक आहे, मग 11वीची एक्झाम हे 12वीची असते, 12 महिन्याची असते, 12वीची एक्झाम 12 महिन्याची असते। परंतु याच्यामध्ये आता 2 सेम असतात, एक असते सेम 1, एक असते सेम 2। ठीक आहे, सेम 1 आणि सेम 2। तुम्ही म्हणसाल सर सेम 1 किती महिन्याचं असते, ते असते 4 ते 6 महिन्याचं, म्हणजे 6 महिने एक्झाम जशी असते की नाही तसते। मग हा सेम बदलला, या सेमचे सब्जेक्ट जे आहेत, विषय आहेत ते वेगळे असतात। हा सेम झाला, याची परीक्षा होते, याची परीक्षा झाली, 4-6 महिन्यांची परीक्षा झाली की मग पुढचा सेम लागते, पुढचे 4-6 महिन्याची परीक्षा झाली की मग पुढचा सेम लागते। पुढचे हे सेम जो आहे हा सेम 3 आहे, याला सेमिस्टर 3 म्हणतो आपण। हा याच्यामध्ये सेमिस्टर 4 आहे। तर एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर असतात, सेमिस्टर 1, सेमिस्टर 2। दुसऱ्या वर्षामध्ये 2 सेमिस्टर असतात, सेमिस्टर 3, सेमिस्टर 4 असे 2 सेमिस्टर झाले। याची परीक्षा झाली, 4 ते 6 महिन्याच्या नंतर परीक्षा होती, हे परीक्षा झाली की पुढचे विषय। असे प्रत्येक सेमिस्टरला तुमचे विषय बदलतात। हे तुमचे 4 ते 6 महिने झाले, विषय बदलले, 4 ते 6 महिने झाले, विषय बदलले, असे विषय बदलत असतात। आता इथं आलो, शेवटच्या वर्षामध्ये आलो, तर हा सेमिस्टर 4 आणि सेमिस्टर 6। तर असे तुमचे 2 सेमिस्टर एका वर्षामध्ये असतात। फर्स्ट इयरचे 2 सेमिस्टर, सेकंड इयरचे 2 सेमिस्टर, थर्ड इयरचे म्हणजे फायनल इयरचे 2 सेमिस्टर। तर असे टोटल 6 सेमिस्टर विद्यार्थ्यांना एक्झाम द्यावा लागतात, म्हणजे 6 एक्झाम द्यावा लागतात तुम्हाला। टोटल 2, 4, 6 6 एक्झाम तुम्हाला द्यावा लागतात। ठीक आहे, तर आता सध्या तुम्हाला फोकस जो आहे
हा फोकस कशावर राहणार आहे? सेमिस्टर 1. कारण प्रत्येकानं ऍडमिशन जे घेतली असेल फर्स्ट इयरला, तर फर्स्ट इयरला तो फर्स्ट सेम मध्येच प्रवेश घेते. आता फर्स्ट इयर जो आहे सगळ्याच ब्रांचचा फर्स्ट इयर आहे. ठीक आहे, पॉलिटेक्निकच्या सर्वच ब्रांचचा हा फर्स्ट इयर आहे. जसं कम्प्युटर आहे, सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे ना, या सर्व ब्रांच हे फर्स्ट इयर आहे. तर फर्स्ट इयर मध्ये आता तुम्हाला कोणते कोणते विषय शिकायचे, कोणते थेरी विषय राहणार आहे आणि कोणते प्रॅक्टिकल विषय राहणार आहे, हे आपण आजच्या या क्लासमध्ये समजून घेऊ. ठीक आहे, तर लक्ष द्या. आता आपण पाहणार आहोत की याच्यामध्ये किती विषय थेरी असतात. तर टोटल विषय जे असतात थेरी एक्झाम वाले, ज्याचे आपल्याला पेपर लिहा लागते, असे 3 विषय असतात. ते कोणते, तर ते जाणून घेऊ आपण. सब्जेक्ट फर्स्ट इयर फर्स्ट सेम, सब्जेक्ट जे आहे फर्स्ट इयर फर्स्ट सेम मध्ये कोणते सब्जेक्ट असतात ते आपण पाहू. तर आपण सब्जेक्ट याच्यामध्ये पाहून राहिलो होतो. सब्जेक्ट कोणते, तर सब्जेक्ट जे आहेत ते पाहू आपण. पहिला जो सब्जेक्ट आहे तो आहे इंजिनिअरिंग किंवा बेसिक मॅथमॅटिक्स. ठीक आहे, बेसिक मॅथमॅटिक्स. ठीक आहे, बेसिक मॅथमॅटिक्स. दुसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे बेसिक सायन्स. बेसिक सायन्स हा आपला दुसरा सब्जेक्ट आहे. आणि तिसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे तुमचा इंग्लिश. इंग्लिशला काय म्हणतात, तर इंग्लिशला म्हणतात कम्युनिकेशन स्किल. काय म्हणतात, कम्युनिकेशन स्किल. तुम्हाला बोलता आलं पाहिजे. जर तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमध्ये गेले किंवा एखाद्या इंजिनिअरिंग मध्ये गेले किंवा एखाद्या कोणत्याही कंपनीमध्ये गेले, तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे. ते म्हणतात ना, बोलणाऱ्याचे सडले वांगे पण खपतात. तसा हा विषय आहे की ते तुम्हाला बोलता आलं पाहिजे इंग्लिशमध्ये. मग कसं तुम्ही प्रेझेंट कराल, कसं बोलसाल, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक विषय दिलेला आहे, त्याचं नाव आहे इंग्लिश आणि त्याचं नाव आहे कम्युनिकेशन स्किल. तर असे हे जे 3 विषय आहेत ना, हे तुमचे थेरी विषय आहेत. हे तिन्हीच्या तिन्ही जे सब्जेक्ट आहेत हे कोणते आहेत, तुमचे थेरी आहेत. थेरी म्हणजे हे तुम्हाला क्वेश्चन दिला राहील, त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. क्वेश्चन दिला राहील, त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. मग किती मार्काचा असते, तर प्रत्येक 100 मार्काचा असते. हाही 100 मार्काचा, हा पण 100 मार्काचा बेसिक सायन्स, आणि हा पण 100 मार्काचा तुमचा पेपर असते. ठीक आहे, आता याच्यामध्ये हा जो 100 मार्क आहे याला 2 याच्यात डिवाइड केला आहे. थेरीज पाहून आपण फक्त जे आपल्याला पेपर लिहायचे. 100 मार्काचा जो पेपर आहे याच्यामध्ये 2 डिवाइड केले जाते. 70 मार्काचा तुमचा थेरी पेपर लिहायसाठी होते आणि याच्यातले 30 मार्क जे आहे 30 मार्क्स, याच्यात 2 टेस्ट होतात. युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2, जे 30 मार्काचे होते. आणि याचे ॲव्हरेज मार्क्स समजा आता याच्यात 15 भेटले आणि याच्यात 15 मार्क्स भेटले, तर 15 आणि 15 दोघांचा ॲव्हरेज, तर 30 पैकी तुम्हाला इकडे 15 पडतील आणि मग तुम्हाला 70 पैकी इकडे पेपर द्यावा लागते. दोघांचे मिळून समजा इकडे 50 भेटले, तर हे टोटल 100 पैकी 65 मार्क तुम्हाला पडतात. ठीक आहे, तर असा तुमचा हा पॅटर्न असते थेरीचा. मग आता थेरीच्या याच्यामध्ये तुमचे हे जे पेपर आहेत हे कसे होणार, हे पण लय महत्वाचं आहे बरं. थेरीचे पेपर जे आहेत ते कसे होणार हे पण लय महत्वाचं आहे. लक्ष द्या इकडे. आता इकडे जो आहे बेसिक मॅथमॅटिक्स, याचा थेरी पेपर होणार आहे आणि लिहा लागते आपल्याला पेपर. ठीक आहे, तुम्हाला प्रॉब्लेम दिला राहील. जसं 10वी मध्ये तुमचे प्रॉब्लेम मध्ये साइन कॉस थिटाचे जे काही प्रॉब्लेम असतील तो प्रॉब्लेम दिला तर तुम्हाला सॉल्व्ह करावा लागते. ठीक आहे, मॅथमॅटिक्स म्हणजे सगळं मॅथ्स आहे. ठीक आहे, तो सगळं टफ सब्जेक्ट आहे हा पण. त्याच्यात दुसरा आहे बेसिक सायन्स. बेसिक सायन्स मध्ये 2 सब्जेक्ट येतात, एक फिजिक्स आणि एक असते केमिस्ट्री. एक फिजिक्स आणि दुसरा काय असते, केमिस्ट्री असते. तर याची जी एक्झाम आहे ते ऑनलाईन एक्झाम आहे. तुम्ही म्हणसाल सर ऑनलाईन एक्झाम कशी, तर हे ऑनलाईन एक्झाम जे असते ते आपल्याला कम्प्युटरवर दिल्या जाते. ठीक आहे, कम्प्युटरवर आजूबाजूने सर्व विद्यार्थी बसतात आणि त्याला क्वेश्चन वाचून त्याला 4 ऑप्शन दिले जाते. ए, बी, सी आणि डी, त्याला टिक करावं लागते. ठीक आहे, या ABCD पैकी जे आन्सर असेल ते काय करावं लागते, टिक करावं लागते. मग तुम्ही म्हणसाल सर हे तर सोपं दिसून राहिलं, ऑनलाईन एक्झाम आहे तर सोपंच आहे एकदम. नाही, असा विषय नाही आहे. जर ऑनलाईन एक्झाम सोपी असती तर IAS ची एक्झाम, ठीक आहे, गेटची एक्झाम, CET ची एक्झाम हे ऑनलाईनच काऊन राहिली असती, हे थेरी का नसती राहिली. ऑनलाईन जी एक्झाम असते हे थोडीशी क्रिटिकल असते. याची लेवल सगळ्यात कठीण असते, कारण याच्यासाठी सगळा सिलेबस पाठ करायला लागते. तेव्हाच आपण कोणताही विषय, कोणताही सब्जेक्ट, कोणती लाईन तो उचलून टाकू शकते आणि त्याचं उत्तर दिलं आणि ते जर करेक्ट असलं, आणि याचा पेपर कोण चेक करते, कम्प्युटर चेक करते. हे त्याच्या आन्सर जर समजा करेक्ट असेल तर 1 मार्क्स, आणि जर कोणतेही तुम्ही तिथं नाव घेसाल, घ्या देवाचं नाव, करा टिक, असं जर केलं तर तुमचे मार्क्स 0 मध्ये जाते. असं समजा सगळ्यात टफ
सगळ्यात टफ आणि क्रिटिकल जर एक्झाम असेल तर ते आहे तुमची बेसिक सायन्सची. आणि हे तुम्ही ऑब्झर्व करा की मागच्या वर्षी सर्वात कमी मार्क्स जर भेटले असेल कोणत्या विषयामध्ये तर तो आहे बेसिक सायन्स. बेसिक सायन्समध्ये सर्वात कमी मार्क्स विद्यार्थ्याला भेटतात, कारण ते विचार करतात अरे MCQच आहे, सोपीच आहे, आणि जेव्हा एक्झाम येते तेव्हा काहीच समजत नाही, काय लिहावं काहीच नाही. कारण थेरीमध्ये कसं आहे, थेरीमध्ये जर तुम्हाला काही नाही आलं, काही जरी 3-4 लाईन लिहिलं तर 4 पैकी 2 तर देईन, 1 तर देईन. पण MCQ मध्ये तसं नाही आहे, बनला तर हिरो नाही तर झिरो. तर असा विषय आहे MCQचा. म्हणून सर्वात टफेस्ट विषय असेल तर तो आहे बेसिक सायन्स, कारण ऑनलाईन एक्झाम आहे आणि ऑनलाईन एक्झाम जर असेल तर त्याला अभ्यास पूर्ण करावा लागते, पूर्ण एक्झाम करावं लागते, पूर्ण अभ्यास करावा लागते. तर हा थोडासा क्रिटिकल विषय आहे आणि ज्याच्यामध्ये 2 विषय आहेत, एक फिजिक्स आणि एक केमिस्ट्री. आता फिजिक्स आणि केमिस्ट्री हा दोन्ही मिळून 70 मार्क आहे. म्हणजे फिजिक्स किती मार्काचा आला, 35 मार्क्सचा, केमिस्ट्री कितीचा आला, 35 मार्क्सचा, असे टोटल मिळून 70 मार्काचा तुमचा पेपर बनते. त्याच्यानंतर आता आहे तुमचा इंग्लिश. इंग्लिश मी तुम्हाला पहिले सांगितले की तुम्हाला जेव्हा इंडस्ट्रीमध्ये जासाल आणि तुम्हाला पुरा सेमिस्टरमध्ये इंग्लिश कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे. तुम्हाला काही दिवसानंतर प्रेझेंटेशन द्यावं लागते. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कम्प्युटर, सिव्हिल, प्रत्येकाला आपल्या ब्रांचचं डेमॉन्स्ट्रेशन द्यावं लागते. ठीक आहे, समोर येऊन बोलावं लागते. काहीतरी बोलसाल कसं, तुम्हाला कम्युनिकेशन स्किल माहित नाही, इंग्लिशच माहित नाही, तर कसं बोलसाल. मराठीत चालत नाही, नाही तर आपला चालला गावरानी भाषेत, हे असं आहे, हे तसं आहे, तसं चालत नाही. तुम्हाला प्रॉपरली इंग्लिशमध्ये बोलूनच तुमचं प्रेझेंटेशन द्यावं लागते. आणि प्रेझेंटेशनसाठी, बोलण्यासाठी तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशनची गरज आहे. म्हणून तिसरा सब्जेक्ट जो आहे तो आहे इंग्लिश कम्युनिकेशन स्किल. तर तिसरा जो सब्जेक्ट पाहिला आपण तो कोणता पाहिला, इंग्लिश कम्युनिकेशन स्किल. अशी तुम्हाला 3 जे आहेत हे थेरी पेपर तुम्हाला द्यावं लागतात. ठीक आहे, आता थेरी झाल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल पण असते. तर प्रॅक्टिकल सब्जेक्ट कोणते कोणते आहे ते आपण जाणून घेऊ. ठीक आहे, पहिला प्रॅक्टिकल जो सब्जेक्ट आहे तुमचा तो आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स. इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा पहिला सब्जेक्ट आहे. इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा पहिला सब्जेक्ट आहे. दुसरा जो असते तो असते तुम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्सच्या नंतर वर्कशॉप. वर्कशॉपच्या नंतर तिसरा जो सब्जेक्ट असते तो आहे तुमचा योगा. आणि योगाच्या नंतर चौथा जो सब्जेक्ट असते तो असते तुमचा ICT. आता याच्याबद्दल पण तो थोडंसं तुम्हाला समजून सांगतो की याच्यामध्ये काय असते. तर तुमचे 3 थेरी सब्जेक्ट झाले. आता 4 प्रॅक्टिकल आहेत तुमचे. कोणते कोणते प्रॅक्टिकल असतात. प्रॅक्टिकल थेरीमध्ये कसं आहे, थेरी एक्झाम आपण देतो, पेपरवर लिहावं लागते, याच्यामध्ये प्रॅक्टिकल करून दाखवावं लागते. तर पहिला प्रॅक्टिकल सब्जेक्ट जो आहे तो कोणता आहे, इंजिनिअरिंग ग्राफिक्स. आता इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये काय असते तर तुम्हाला ड्रॉइंग करावं लागते. जसं एखादा नट बोल्ट आहे, त्या नट बोल्टची ड्रॉइंग काढावं लागते, किंवा एक 3D इमेज तुम्हाला इथे ड्रॉ करावं लागेल. आता ही जे 3D इमेज आहे हे तुम्हाला अशी ड्रॉ करत असताना याचं जे मेजरमेंट आहे हे मेजरमेंट घेऊन तुम्हाला इथे ड्रॉ करावं लागते. ठीक आहे, ते मेजरमेंट घेऊन तुम्ही कशी ड्रॉ करसाल, ही 3D इमेज तुम्हाला दिसली पाहिजे. तर याच्यासाठी तुम्हाला ड्रॉइंग शीट घ्यावं लागते. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करावं लागते, त्याचं कन्वर्जन करावं लागते, मग तुम्हाला हे ड्रॉइंग करावं लागते इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये प्रॅक्टिकल. दुसरा वर्कशॉप. वर्कशॉपमध्ये सर्वच ब्रांचसाठी वर्कशॉप आहे. असं नाही की कोणत्या एका ब्रांचसाठी, सर्वच ब्रांचसाठी, फर्स्ट इयर, फर्स्ट सेम सर्व ब्रांचसाठी हा वर्कशॉप आहे. वर्कशॉपमध्ये कार्पेंट्री असते, वेल्डिंग असते. हे कशी केली जाते तुम्हाला करावं लागते, जॉब तयार करावं लागते. ठीक आहे, एक त्रिकोण बनवू शकतो आपण, रेक्टॅगल बनवू शकतो, असं तुम्हाला बनवायला लावतात वर्कशॉपमध्ये. त्याच्यानंतर आहे पुढचा आहे योगा. योगा हा यावर्षी या केस स्कीममध्ये आलेला आहे, कारण हा योगा सर्वात महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्याचं कॉन्सन्ट्रेशन लेवल हे वाढलं पाहिजे, IQ लेवल वाढलं पाहिजे. त्याच्यासाठी त्याला साधना करायची गरज आहे. मग याच्यासाठी 1 तास दिला जातो प्रॅक्टिकलमध्ये. त्याला 1 तास योगासाठी द्यावाच लागेल. आणि तसंही आपण रोज उठल्या थोडासा तरी योगा केला पाहिजे. आता योगाचे काही प्रकारात वेगवेगळ्या नॉर्मल आपण योगा करतो. सकाळी उठल्याबरोबर पहिले फिरायला गेल्यानंतर तिथं आपण बसतो की नाही, तर बसता बसता आपण ध्यानस्थ असे हातावर हात ठेवतो आणि ध्यानस्थ बसतो. असे बसल्यानंतर डोळे बंद करा आणि आपला जो श्वास आहे त्याच्यावर लक्ष द्या. श्वास आला, श्वास गेला, हा श्वास आला, श्वास गेला. बरेचसे लोक तुम्ही असं पाहिलं असेल, एक असे बोट घेतात, हा या नाकावर ठेवतात बोट आणि इकडून श्वास घेतात. त्याच्यानंतर मग याला बंद करतात, हा चालू करतात, सोडून देतात. पण करताना हळू करायचं. ठीक आहे, तर हे जे योगा आहे याच्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढते. ठीक आहे, तुमचं मन जे आहे ते अभ्यासामध्ये लागते आणि ते लागलंच पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला हा विषय दिलेला आहे योगा. त्याच्यानंतर पुढचा आहे ICT.
ICT म्हणजे कम्प्युटर फंडामेंटल्स ऑफ ICT म्हणजे काय की प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या जीवनामध्ये कम्प्युटर मोबाईल याची गरज आहे. मग तो कसा हाताळायचा, त्याच्यामध्ये तुमचा ICT जो CPU आहे तो कसा काम करते. मॉनिटर म्हणजे काय, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे काय. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला कम्प्युटरचे इनपुट डिव्हाइसेस सांगतो मी. इनपुट डिव्हाइसेस म्हणजे काय की आपण माईक, मी तुम्हाला बोलून राहिलो, माझा आवाज तुमच्यापर्यंत येऊन राहिला, हा इनपुट डिव्हाइस झाला माझ्या कॅमेराचा. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून इनपुट डिव्हाइसेस खूप सारे आहे. आपण माईकवर गाणे म्हणतो तो आवाज जाते त्याच्यामध्ये, हे काय इनपुट डिव्हाइसेस आहे. अजून कोणते इनपुट डिव्हाइसेस आहे, स्कॅनर, कॅमेरा, माझा फोटो तुम्हाला दिसून राहिला तो झाला इनपुट डिव्हाइसेस. जे काही त्याच्यामध्ये चाललं ते इनपुट असते. आउटपुट म्हणजे काय, आउटपुट म्हणजे डायरेक्टली ते स्क्रीनवर दिसते. जसं स्क्रीन मॉनिटर हा आउटपुट झाला, प्रिंटर आउटपुट झाला. याचं उदाहरण समजून सांगतो मी, इनपुट आणि आउटपुट म्हणजे काय जस्ट, मग नंतर आपण पुढे जाऊ. समजा चक्की आहे, पिठाची चक्की आपली, तर पिठाच्या चक्कीमध्ये गहू टाकले, पिठाच्या चक्कीमध्ये काय टाकले, गहू टाकले, ते झालं त्याचं इनपुट. आणि तो काय करते, पुरी प्रोसेसिंग करते, त्या गव्हाचं पीठ करून टाकते आणि मग पीठ तिथून खाली पडते. जे पीठ आहे, पीठ बनून ते येते, ते आहे आउटपुट. आणि इनपुट काय आहे, गहू. असंच आपल्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये पण इनपुट आउटपुट सिस्टीम असतात. जसं इनपुट तुम्हाला सांगितलं की मी जे बोलून राहिलो हे इनपुट चाललं, तुम्हाला दिसून राहिलं तिकडे, ते काय झाला आउटपुट. तुम्ही जे व्हिडिओ पाहून राहिले माझा तो काय आउटपुट आहे. असे इनपुट डिव्हाइसेस आउटपुट डिव्हाइसेस काय, CPU काय, मॉनिटर काय, कसं तुम्हाला कम्प्युटर हँडल करता येईल. तुम्हाला जर समजा एखादी फाईल बनवायची असेल, वर्ड फाईल कसं बनवसाल, तर हे सगळं बेसिक जे आहे ते सगळं या कम्प्युटर सब्जेक्ट मध्ये आपण पाहणार आहोत. हे टोटल तुमचे प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहेत. इंजिनिअरिंग ग्राफिक्स, वर्कशॉप, योगा आणि ICT याची प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे. ठीक आहे. आणि याची थेरी एक्झाम होणार आहे. हे सगळं मिळून तुमचा फर्स्ट इयरचं कंटेंट बनते आणि तुमची मार्कशीट तयार होते. तर प्रत्येकाने चांगला अभ्यास करावा है ना, आणि चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळावे, हेच आमचं तुमच्या समोर म्हणणं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवावे. ठीक आहे. तर आता आपण आपल्या सब्जेक्ट कडे वळूया. आता आपण जो ऑनलाईन मध्ये सब्जेक्ट घेतो त्या सब्जेक्टचं नाव काय आहे, तर त्या सब्जेक्टचं नाव आहे बेसिक सायन्स. या सब्जेक्टचं नाव आहे बेसिक सायन्स. कारण सर्वात जास्त मुलं जे ट्युशन लावतात ते एक लावतात मॅथ्स आणि दुसरा लावतात बेसिक सायन्स. कारण बेसिक सायन्स मध्ये थोडासा एक्झाम जो आहे तो ऑनलाईन असल्यामुळे थोडंसं क्रिटिकल आहे, कठीण जाते विद्यार्थ्यांना. सर्वात कमी याचा 100 आउट ऑफ 100 मार्क्स भेटणं याच्यामध्ये थोडंसं मुश्किल आहे. याच्यामध्ये कठीण जाते विद्यार्थी, मॅक्सिमम विद्यार्थ्यांचे बॅक राहतात. ऑनलाईन मध्ये ते येतात बसतात, अभ्यास काही करत नाही, कोणते टिक केले की मग त्यांचा प्रॉब्लेम होते, मार्क्स कमी भेटते, 0 मार्क्स भेटते, फेल होतात. असे खूप सारे विद्यार्थी आहेत. म्हणून बेसिक सायन्स हा सब्जेक्ट महत्वाचा आहे. बेसिक सायन्स मध्ये 2 विषय येतात. एक येते फिजिक्स आणि एक काय ते केमिस्ट्री. एक फिजिक्स आणि एक असते केमिस्ट्री. आता तुम्हाला पहिले सांगितले की हा 70 मार्काचा पेपर असते. 70 आउट ऑफ 35 इकडे आणि 35 या साईडला असते. 35 या साईडला आणि 35 या साईडला. मग 35 मिळून तुमचे किती बनले, 70 बनले. मग आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय, आपला ऑनलाईन क्लास असते. ऑनलाईन क्लासमध्ये मी तुम्हाला सगळे विषय याचे कव्हर करून देतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्ही रेकॉर्डिंग्स पण पाहू शकता. रेकॉर्डिंग आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आपण याचे MCQ ची प्रॅक्टिस करतो. प्रिव्हियस इयर मध्ये म्हणजे मागच्या वर्षी विचारलेले जे MCQ आहेत त्याचा प्रूफ तुम्हाला दाखवणार मी. मागच्या वर्षी विचारलेले MCQ जे एक्झाम मध्ये आलेले आहेत ते सर्व एक्झाम्पल, ते सर्व आलेले प्रश्न मी तुमचे सॉल्व्ह करून घेणार. ठीक आहे. ते सर्व आपण सॉल्व्ह करून